देवाश दादा तर दिसतच नाही. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आम्ही निघालेलो आहोत डिनरला. खूप वेळचा पाठीमागे लागलेला की पप्पा बाहेर चला कुठेतरी, बाहेर चला. देवांशमुळे निघालो होतो आम्ही तर आज आम्ही फक्त आणि फक्त देवांशमुळे निघालो. हा बघा कसा रुसून बसलेला आहे तो की बाहेर चला म्हणून. तो 4-5 वाजल्यापासून पाठीमागेच लागला होता बाहेर चला म्हणून. देवांश बोल ना पिल्लू, रुसलेला आहे तो. तर मग आता आम्ही निघालेलो आहोत गोनीदा ढाबा. गोनीदा ढाबाच ना. तर बघू आता तिथली टेस्ट कशी आहे, काय आहे त्याचा एक्सपिरियन्स पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. हे बघा नाईट व्ह्यू. for 1.5 किलोमीटर. JNPT रोड आहे हा, पुण्याला जातो. मागून JNPT कडून आलेला आहे आणि समोर पुणे, एक साइड गोवा. तर आपण गोवा हायवेला जाणार आहोत. इथं बघू शकताय नाईट व्ह्यू कसा आहे. खूप छान बिल्डिंग दिसत आहेत. खूप अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत इथं पनवेलच्या बाहेरच्या साईडला. आणि आम्ही त्या ब्रिजवरती आहोत सध्या, ज्या ठिकाणी या बिल्डिंग्स आहेत. समोरच थोड्या अंतरावरती DMart पण येतं आणि त्या DMartच्या अगदी अपोजिट साईडला तो ढाबा आहे. हे बघ किती छान केलंय. क्लब वेजेस रेनबो सारखं ना. कृष्णा नाहीये, किनारा पण आहे. किनारे बारे वाटतो तो. बारे. Your destination is on the left. Your destination is on left. कुठे आहे गुनिता? इथंच होती. पुढं थंड आहे. हात पण लागले इथंच होत. हे का? हा पुढे येते. कसं आहे? थंड हे कोणता हॉटेल आहे? थंड आहे. गोनीदा ढाबा. हे पण थंडच आहे. हे थंड आहे. मग इथून जावं लागते. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत गुनीदा ढाबा या ठिकाणी. आणि अशा प्रकारे बाहेरचा व्ह्यू आहे. एकदम हायवेला चिटकूनच हे ढाबा आहे आणि एकदम कोपऱ्याला आहे बघा. एकदम जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या साईडलाच आहे. आणि अशा प्रकारे एंट्रन्सलाच लेकरांसाठी एन्जॉयमेंटसाठी खूप खेळण्यासाठी आहे. आणि आमचा देवांश जो आहे तो पहिल्यांदा जाऊन बसलेला आहे तिथं. काय झोका नाही, जेवण करायचं अगोदर. चल. हे बघू शकताय बाहेरच्या साईडचा व्ह्यूज आहे. आणि या ठिकाणी आम्ही बसलेलो होतो बाहेरच. आतमध्ये पण जागा आहे पण तेवढं संध्याकाळच्या टायमिंगला आतमध्ये नाही चांगलं वाटत. लगेच का आला तू? पळत का आला तू? मग कोणाजवळ बसणार आहे? मीच घेऊन आले ना तुला. मीच पाठीमागे लागली होते ना. चला. मेनू बघा काय आहे. आणि तू मिठाची भरणी नको खेळू आता. मेनू बघ, रेस्टॉरंट बघ. पटकन जेवण कर आणि मग खेळता येतं तुला. ओलंय सगळं. खूप मोठं डिस्कशन केल्यानंतर मग आम्ही सिलेक्ट केलं फ्लेमिंग रोस्टर चिकन, जे चिल्ली चिकन टाईपच होतं पण थोडंसं वेगळं होतं. चव वगैरे छान होती. आणि मटन चिकन जे होतं खूपच छान प्रकारे शिजलेलं होतं. आणि लगेच एक 5 मिनिटामध्ये तर ऑर्डर तयार होती. मला हे या हॉटेलचं आवडलं कारण की बाहेर गेल्यानंतर आपल्याला 20-25 मिनटं असं ताट करत बसावं लागतं. पण या ठिकाणी गेल्या सगळी ऑर्डर ऑन टाईम मिळत होते. ऑन टाईम म्हणजे असं एक्सपेक्ट सुद्धा केलं नव्हतं. आणि बघू शकताय फ्लेमिंग रोस्टर चिकन, चिल्ली चिकन टाईपच आहे. ऑथेंटिक फूड आहे आणि प्रॉपर शिजलेलं आहे. खूप छान होतं. वाटतंय कशी आहे टेस्ट? बघितली का? पोको कशी मी टमाटर खाल्लं. कसं आहे?
याचं नाव सांग. पाहिजे का? नाव सांग ना याचं काय ते. फ्लेमिंग फ्लेमिंगो काय होतं? फ्लेमिंगो फ्लेमिंगो नाही बच्चा, फ्लेमिंग टोस्ट चिकन. हे आहे फ्लेमिंग टोस्ट चिकन. मस्त आहे ना, टेस्ट छान आहे. मला मिरची त्याने पण कसं ताव मारलाय बघा. मिरची नाहीये, शिमला आहे. शिमला आहे बच्चा. आवडत नाही. आणि क्वांटिटी पण चांगली. हा, क्वांटिटी पण आहे ना, भरपूर आहे. बघा चिकनसाठी भरपूर झाले. आल्यानंतर घ्यायला पाहिजे आता. कसं आहे देवांश? मस्त आहे, आवडलं ना? देवांशला तर आवडलं. तुम्हाला आवडलं का? दोघाच फोटो काढ. कर ना. देवांश देवांश ताई थांब ना थोडं. गेहूं की रोटी. गेहूं गेहूं आप हे खातो ना, हाँ ते वाले. गेहूं. हॅलो मम्मा बघ ना काय ते. हा आपण ते खाल्लं होतं ते. आपला लय हे दिसायला, तिकट लय दिसायला. होय, जरा थांब. नॉर्मल सांगितलं तसं मला तर तिखट नाही लागत. नाही. आज खुशबू माझ्या छोटं कुकर बघ ना कसं आहे. फोटो घेऊ नका. तुझा येऊ का? थोडंसं. मस्त आहे ना देवांश. कसं आहे? ठेवतो द्या म्हणा अगोदर. आज कला हा छान आहे, छान. चला. बरं रोटी कशी आहे सांग. मस्त आहे, छान लागते. पण छान लागते. गेहूं की रोटी. जेवण खूपच छान आहे. दिसायला स्पायसी दिसायला, पण मीडियम स्पाइस spicy आहे. नाही. हा छान आहे पण. मस्त आहे. आणि बरेचशा अशा फॅमिली आलेल्या आहेत इथं. सगळ्या फॅमिली येतात. मोस्ट ऑफ फॅमिलीज आहेत. गर्दी पण चांगलीच आहे. गर्दी चांगली. आलो होतो त्यावेळेस पण गर्दी होती. आता जवळपास 9 वाजले पण. खेळायला पण बाहेर छान आहे. कसं आहे सांगा, जेवण कसं वाटलं? छान आहे. म्हणजे ना अशी थोडी काहीतरी वेगळी टेस्ट आहे. हा, आता मुंबईमध्ये तेच होतं, ते रेड सगळं. पहिलं एक रेस्टॉरंट आहे की आपल्याला जे चांगलं असं चिकन काहीतरी खायला आवडलेलं आहे, म्हणजे आपल्या मनासारखं. ते कोल्हापुरी चिकन आहे. तुला कसं वाटलं देवांश? आणखीन काय घ्यायचं तुला? भाजी रोटी. हा, कोको. बापरे, कोको पण घ्यायचं. आणि ते चिकन पण खायचं नाही. खा, तसं नाही करायचं. ते तोंड पुसा. हे काय घेतलं आपण? कोल्हापुरी चिकन मीडियम मध्ये.
खूप छान आहे. त्याच्यासाठी म्हणायला घ्यायचा. काढू दे ना रस्ते. मी सर्वाय करते मीच आता. हा जेव्हा सांगितलं तुला काय काय आवडलं? काय काय आवडलं? रोटी, अजून साधी रोटी, साधी भात, पुन्हा वरण. खूप छान आहे. वरण नाही बच्चा ते रस्सा आहे. हा? चिकन रस्सा. परत येत आणखी. बाय बाय दोस्तो. तू सांग तुला काय काय आवडलं? मला सगळंच आवडलं. सगळ्यांना सगळंच आवडलं. व्ह्यूअर्सला काय सजेशन देशील? याला सांगशील या तुम्ही कसं आहे? एकदा पनवेल या visit ठिकाणी करा. आल्यानंतर या ठिकाणी खूप छान आहे. छान आहे, सर्व्हिस छान आहे आणि त्याच्यापेक्षा सर्व्हिस पण आहे आणि जेवण खूपच छान आहे. जेवण पण छान आहे. तर तुम्ही विजिट करू आम्ही इतके शकता. दिवस जेवणासाठी खूप पळायचं, इकडं पळ तिकडं पळ, पण पुण्यासारखं मराठवाड्यासारखं जेवण नाही भेटत होतं. तर आता हे कोल्हापुरी चिकन घेतलेलं आहे. खूप छान होतं आणि स्टार्टरमध्ये रोस्टेड चिकन आहे. जीएसटी कसं काय? इकडे हो. गाडी काढू का तो पण? छान होतं रेस्टॉरंट. विजिट करू शकता तुम्ही पण.